ही स्पर्धा इथेच संपलेली आहे, पण आजचा कोणताही निकाल आपल्याला कळण्याआधी तुषारला मला विचारायचं आहे की त्याला एकंदर आजच्या सगळ्या ह्या भागाबद्दल त्याचं काय म्हणणं आहे. हा जो अनुभव होता तो खरं शब्दात म्हणणं खूप कठीण आहे. म्हणजे जेव्हा आम्ही सगळे आलो होतो तेव्हा मी म्हटलं रे वा सगळे एकत्र आहोत, मजा करू. आणि या लोकांची काही एपिसोड्स पाहिले होते आणि त्यामुळे दसरा आहे, पंचपक्वानांचं जेवण मिळण्याची एक अपेक्षा होतीच, त्याने आलो होतो. पण इकडे आल्यावर म्हणजे रिझल्ट्स इतकी फक्त गोडच, म्हणजे यांनी तर काय म्हणजे कमालच केली. त्यानंतर अवधूत काय, साधनाजी काय, तू काय, त्यामुळे फक्त गोडाचंच जेवण हे असं झालं. आणि वाटत होतं रे बापरे इतका तर गोड झाला. आणि त्यानंतर मुलाने जो विडा जो तिने दिलेला आहे, दॅट वॉज आय थिंक अनेक दसरे आय एम शुअर की प्रत्येकाने निरनिराळ्या वयात निरनिराळ्या प्रकारे एन्जॉय केलेले आहेत. आपण करतो सगळंच, पण हा मला वाटत नाही की हा कधी दसरा मीच काय आमच्यापैकी कोणीच कधी विसरू शकेल. फक्त मला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, कदाचित मे बी योगायोग किंवा याचंच औचित्य, आय डोंट नो, पण म्हणूनच हा आजचा जो तुमचा एपिसोड आहे तो एलिमिनेशनचा नाही, नॉमिनेशनचा आहे. त्यामुळे प्लीज ज्यांना एलिमिनेट जे होणार नाही, ज्यांचं नॉमिनेशन होईल, कृपया निराश होऊ नका. तुम्हाला पुन्हा एक संधी मिळणार आहे. आणि माझ्या दृष्टीने सगळेच, म्हणजे हा कुठेही क्वार्टर फायनलचा एपिसोड असं वाटतच नव्हतं. हा म्हणजे महाअंतिम फेरी असंच वाटत होतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅट्स आणि ऑल द बेस्ट. तुम्ही खूप खूप मजा आणली. थँक्स अ लॉट. थँक्यू तुषार. आणि आता सगळी गाणी झालेली आहेत आणि आजचा निकाल आपल्याला कळणार आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की उपांत्यपूर्व फेरी सुरू झाली आहे म्हणजे खरी परीक्षा आता परीक्षकांची आहे. आणि तसंच काहीसं आता मला समोर होताना दिसतंय, कारण ह्यापैकी नेमकं पुढच्या फेरीत कोण जाणार आहे, कारण सगळ्यांनीच इतकी मजा आणलेली आहे. पण तरीसुद्धा शेवटी आपल्याला निकाल ऐकायला लागणार आहे. मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी आजचा निकाल आपल्याला सांगावा. आणि सर्वप्रथम आपण अवधूतच्या टीमपासून सुरुवात करूया. ओंकार, संहिता, श्रुती, ऑल द बेस्ट. अवधूत, आज दसऱ्याचा दिवस आहे, त्यामुळे कोणी नाराज जास्तीत जास्त होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पटकन सांगून टाकतो की आपल्या ग्रुपमधनं फक्त एक मुलगी पुढे जाते, तिचं नाव श्रुती. अभिनंदन श्रुती. आणि संहिता, ओंकार, तुम्हाला परत नॉकआउट राऊंडमध्ये परत भेटण्याचा योग येणार आहे. आणि तुम्हाला दोघांना माहिती आहे नॉकआउट राऊंडमध्ये नेमकं काय करायचं असतं. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि यानंतर सलीलच्या टीमला मी इकडे आमंत्रित करते. उर्मिला, तू अप्रतिम गायलीस, त्याच्यामुळे तू पुढच्या फेरीत स्ट्रेट जायलाच हवंस. अभिनंदन. समीक्षा, तुझं पहिलं गाणं खूप छान झालं. माझं लवताय डावाडोळा फारच अप्रतिम झालं आणि दुसरंही खूप छान झालं. त्यामुळे तूही पुढच्या फेरीत जायलाच हवीस असं मला वाटतं. आणि काय एवढा गंभीर का होतोयस? तूही पुढच्या फेरीत जायला हवंस असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही तिघही पुढच्या राऊंडमध्ये जात आहे. तुमच्या तिघांचंही खूप मनापासून अभिनंदन की माझ्यासाठी फार चांगला दसरा आज साजरा झाला की तुम्ही तिघही पुढच्या फेरीचं. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. मला वाटतं तू अगदी ठरवलंच होतेस की नाही आता मी झालोय नॉमिनेट होते. पण हे पहिल्यांदाच असं झालेलं आहे हे पर्व सुरू झाल्यापासून की एका ग्रुपचे सगळे मेंबर्स पुढच्या फेरीत जात आहेत. सो ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू सलील. आणि आता 4 जण पुढच्या फेरीत पोचलेले आहेत आणि त्यापैकी आजचा बेस्ट परफॉर्मर कोण आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मी साधनाला रिक्वेस्ट करीन की तिने कृपया मंचावर यावं आणि आजचा बेस्ट परफॉर्मरचं नाव घोषित करावं आणि त्याला बक्षीस द्यावं. आज सगळ्यांनीच खूप छान परफॉर्म केलंय, पण ट्रेडिशनली कुणाला तरी बेस्ट परफॉर्मर द्यायची पद्धत आहे, त्यामुळे ते नाव कोणतं आहे?
ते तर मी सांगतेच आणि मला वाटतं ते सर्वांना माहितीच आहे. पण त्याआधी खरंच खूप धन्यवाद. मला इतका आज आनंद मिळाला, इतकं सुंदर, इतके सगळे छान गायले आणि खूप एन्जॉय केलं. धमाल आली दसऱ्यासाठी. माझ्यासाठी हा दसरा स्पेशल झाला. थँक्यू व्हेरी मच. आणि आजची बेस्ट परफॉर्मर उर्मिला. जय उर्मिला. कॉंग्रॅच्युलेशन्स उर्मिला. आणि साधना, हा दसरा आमच्यासाठी खूप स्पेशल झाला आणि इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला चांगले परीक्षक मिळाले की आमच्या स्पर्धकही खूप छान गातात. तर त्यामुळे खरंच थँक्यू व्हेरी मच. आणि एक छोटीशी दसऱ्यानिमित्त भेट आहे झी मराठीकडून. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि मी रिक्वेस्ट करेन की पुन्हा स्थानापन्न व्हावं. आणि याचबरोबर इथे आलेल्या सगळ्या आमच्या मित्रांना, आमच्या सहकलाकारांना मनापासून धन्यवाद की तुम्ही सगळे आज इथे आलात आणि त्यामुळे आमच्या या भागाला खरंच एक खास रंगत आली. आणि आम्हीही आमचं काम नेहमीच एन्जॉय करतो, पण आज जरा जास्ती एन्जॉय करण्याची संधी मिळाली, ती तुम्हा सगळ्यांमुळे मिळाली. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि सर्व रसिक प्रेक्षकांना सुद्धा. याचबरोबर आजचा भाग इथे संपलेला आहे. उद्याच्या भागात आपल्याला परत भेटायचं आहे, म्हणजे मंगळवारी रात्री 9:30 वाजता झी मराठीवर आयडिया सारेगामा प मध्ये. तोवर नमस्कार.